विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वास्तव संख्या या घटकामध्ये एखादी संख्या दशांश रूपात कशी लिहायची, 23/7 दशांश रूपात लिहा. इयत्ता 8वीमध्ये आपण पाहिलंच आहे. 7ने भागायचं आहे 23ला. 23ला 7ने भागायचं आहे. 23.0000 भागिले 7. 7चा पाढा आवश्यक आहे, म्हणून 7चा पाढा या ठिकाणी मी लिहिलेला आहे. मग 7 त्रिक 21, 7 त्रिक 21. 23मधून 21 गेले, 20 राहिले. आता 23मधून 21 गेले, 2 राहिले. हा शून्य घेतला, एक्स्ट्रा शून्य आहे, दशांश चिन्ह घेतलं आपण. 7 दुने 14, 20मधून 14 गेलेत, वजा झाले, तर 6 राहतात. 6वर पुन्हा हा शून्य घेतला आपण, 60 झाले. 7 8 56, 7 8 56. इथे 8 लिहिले, इथे 56 लिहिले, 4 राहिले. 4वर पुन्हा हा शून्य घेतला आपण. 7 5 35, 5 उरतात, इथे 5 लिहिले. 5वर शून्य 50 झाले, एक्स्ट्रा शून्य हा घेतला आपण. 7 7 49. अशा प्रकारे आपण वजाबाकी करत गेल्यास शेवटी आपल्याला पुन्हा 20 मिळते. इथे पण 20 झाले होते, म्हणजे कोणत्या स्टेपला, पहिल्या स्टेप झाल्यावर 2ला. आणि इथे पुन्हा तीच बाकी मिळाली आहे. एकच बाकी 2दा आलेली आहे, म्हणजे 2 ही बाकी आली आहे इथे, आणि इथेही 2 बाकी आली आहे. एक्स्ट्रा शून्य घेतलं तर परत 2 8 5 7 1 4, परत 2 8 5 7 1 4. ह्या प्रकारे भागाकार आपल्याला मिळणार आहे. मग 2 पासून तर 4 पर्यंत ह्या संख्या पुन्हा पुन्हा येणार आहे, म्हणजे आवर्ती आहेत. म्हणून त्या संख्यांवर, पहिल्या संख्येपासून तर शेवटच्या संख्येपर्यंत वरून जर रेषा ओढली तर ते आवर्ती दर्शवते. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, 23/7 बरोबर 3.285714 आवर्ती. याला आपण, ही जी रेषा आपण वर काढलेली आहे, रेख काढलेली आहे ह्या संख्यांच्या, ती रेषा काय दर्शवते, तर ह्या ज्या संख्या आहेत पुन्हा पुन्हा येत आहेत. 2 8 5 7 1 4 नंतर परत 2 8 5 7 1 4, अशा प्रकारे भागाकार कधीही न संपणारा आपल्याला मिळणार आहे. आणि ह्या संख्या आवर्ती आहे, पुन्हा पुन्हा येणाऱ्या आहेत, म्हणून त्या संख्यांच्या वर आपण रेख ओढलेली आहे. याचप्रमाणे 127/200 याचा जर आपण भागाकार केला तर 200चा पाढा लिहिलेला आहे या ठिकाणी. 200चा पाढा 10 पर्यंत जो आवश्यक आहे आपल्याला तो लिहिला. त्यानंतर 127ला 200ने भाग जात नाही, म्हणून शून्याचा भाग दिला. 127 आले, त्यावर शून्य ठेवले, 1270 झाले. परत 200 गुणिले 6 1200, त्याच्यामध्ये 70 राहिले. एक्स्ट्रा एक शून्य घेतला आपण, इथे शून्य घेतला होता, त्यानंतर इथे परत एक एक्स्ट्रा शून्य घेतला. या प्रकारे आपल्याला एक्स्ट्रा शून्य घेत राहायचे आहेत. 200 त्रिक 600, उरतात 100, परत एक शून्य घेतला, 1000 झाले. 200 5 1000, 200 गुणिले 5 1000 होते, शून्य, बाकी शून्य आली, म्हणजे भागाकाराची क्रिया या ठिकाणी आपल्याला संपलेली आहे हे आपल्याला दिसते. म्हणजे या ठिकाणी पुन्हा त्या संख्या येत नाही, पुन्हा बाकी तशीच येत नाही, तर बाकी शून्य येते, म्हणजे भागाकाराची क्रिया संपते, आवर्ती येत नाही. म्हणून 127/200 बरोबर 0.635 असं आपण लिहू शकतो. या ठिकाणी वर रेषा ओढायची गरज नाही, कारण गरज नाही म्हणजे ओढायचीच नाही, कारण त्या संख्या आवर्ती नाहीत. आता आपण नवीन उदाहरण घेऊ. 0.6 ही संख्या p/q या स्वरूपात लिहा. मग आपण काय करायचं, 0.6, 6वर टिंबा, याचा अर्थ काय, 6 पुन्हा पुन्हा येत आहे. 0.6वर टिंब याचा अर्थ काय, 0.666666, म्हणजे आवर्ती आहे असं आपण म्हणतो. एकच संख्या परत परत येत आहे, त्यामुळे आपण असं म्हणूया, x बरोबर 0.6. याला समीकरण 1 लिहू. याला जर आपण 10ने गुणलं तर इथे काय होईल, 10x होईल.
10x बरोबर एक दशवचिन्ह पुढे जाईल. इथे जर आपण एक दशवचिन्ह पुढे नेलं तर काय होईल, हा दशवचिन्ह इकडे गेला. याचा अर्थ काय झालं की 6 पॉईंट झाले ते तयार. 6.6666 म्हणजे 612 असं होते समीकरण 2. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. काय मिळते तर बघू आपण. 10x वजा x बरोबर 6.612 वजा 0.612. मग आता आपण वजाबाकी करू. 6.6 वजा 0.612 6 आवर्ती बार म्हणजे 6 बार 6 बार 0 आणि हे म्हणजे 6 मिळालेले आहे. या ठिकाणी किती मिळाले, 6 मिळाले. आणि इकडे 10x वजा x बरोबर 9x. 9x बरोबर 6. आता 9ला या बाजूला नेलं तर काय होईल, छेदामध्ये जाईल. x बरोबर 6/9. 3चा जर भाग द्यायचा असेल तर आपण देऊ शकतो. 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. अशा प्रकारे त्या संख्येला आपण काय दशांश रूपांतर आपण p/q मध्ये करू शकतो. 6/9 म्हणजेच 2/3 असं आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळते. दुसरं एक उदाहरण बघू. इथे एकच संख्या आवर्ती होती. या ठिकाणी 2 संख्या आवर्ती आहे. एक संख्या आवर्ती होती म्हणून 10ने गुणलं होतं समीकरण 2 मिळवण्यासाठी. या ठिकाणी 2 संख्या आवर्ती आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 100ने गुणायचं आहे. 3 संख्या आवर्ती असत्या तर 1000ने गुणले असते. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. मग आपण या उदाहरणाप्रमाणेच उदाहरण करूया. 0.3712 म्हणजेच 0.373737 याप्रमाणे ही संख्या आहे. म्हणजे x बरोबर 0.37 घेऊया आपण. म्हणून 10x बरोबर काय होईल, 100x बरोबर इथे 100ने गुणायचं. 100x बरोबर 37.37. या प्रकारे हे समीकरण 1 आणि हे समीकरण 2. मग समीकरण 1 वजा 2 करू म्हणजे काय होईल, 100x वजा x बरोबर 37.372 वजा 0.372. काय केलं आपण, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा केलं. या ठिकाणी जसं केलं होतं तसंच. म्हणजे आपल्याला मिळते 99x बरोबर 37 म्हणून x बरोबर 37/99. अशा प्रकारे आपण p/q या स्वरूपात लिहू शकतो. एक लक्षात ठेवा, एकच संख्या जेव्हा आवर्ती असते तेव्हा 10ने गुणायचं आहे. x बरोबर ती संख्या आणि 10x बरोबर या प्रकारे तयार होईल. इथे 2 संख्या आवर्ती आहे, 3 आणि 7 अशा 2 संख्या आवर्ती होत्या, त्यामुळे आपण 100ने गुणलं. या ठिकाणी परत उदाहरण आपण बघूया. एक उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी. मग परत आपण तसंच उदाहरण सोडूया. समजा 3.1712 बरोबर x म्हणून 100ने गुणलं तर काय होईल, 2 दशवचिन्ह पुढे जाईल. काय बनेल मग, 100x बरोबर 2.317.172. 2 दशवचिन्ह पुढे गेलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इथे काय होतं, 3.171717 अशा प्रकारे होते ना, म्हणजे 2 दशवचिन्ह पुढे गेले म्हणजे 317 पॉईंट त्या ठिकाणी तयार झालेले आहे. आता आपण वजाबाकी करू 100x आणि xची. 100x वजा x बरोबर 317.17 वजा 3.17 12 आवर्ती. मग आता 17 ते कॅन्सल होईल. 317मधून 3 वजा झाले तर किती राहतात, 314 राहतात. म्हणून 99x बरोबर 314 म्हणून x बरोबर 314/99. अशा प्रकारे p/q या स्वरूपात हे पण आपल्याला मिळते. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एकच आवर्ती असेल तर 10ने गुणायचं आहे. 2 संख्या आवर्ती असेल तर 100ने गुणायचं आहे. आणि 3 संख्या आवर्ती असेल तर 1000ने गुणायचं. 4 असेल तर 10,000ने. या प्रकारे आपण उदाहरणे सोडवू शकतो. नमस्कार. वर्गमुळात 2
व वर्गमुळात 3 या संख्यारेषेवर या अपरिमेय संख्या आहेत, त्या संख्यारेषेवर कशा दाखवायच्या ते आपण बघूया. या ठिकाणी आपण प्रमाण घेणार आहोत 3 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. म्हणजे काय केलं मी, 3-3 सेंटीमीटर अंतरावर बिंदू घेतले. पहिला बिंदू, दुसरा बिंदू, तिसरा बिंदू. बघा या ठिकाणी 3-3 सेंटीमीटर अंतरावर बिंदू घेतले. याचा अर्थ काय झाला, 3 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. आता या 3 सेंटीमीटर अंतरावरच आपल्याला वर्गमुळात 2 दाखवायचे आहे. समजा वर्गमुळात 2 दाखवण्यासाठी एक लंबरेषा काढूया आपण. गुन्ह्याच्या सहाय्याने आपण लंबरेषा काढू शकतो. इथे ओ बिंदू आहे. या ओ बिंदूजवळ 3 सेंटीमीटर अंतरावर लंबरेषा काढायची. लंबरेषा घेतली किती सेंटीमीटर अंतरावर, 3च घ्यायचे, कारण की आपलं प्रमाण किती घेतलं आहे, 3 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. त्यामुळे इथे 3 सेंटीमीटर घेतले. या ठिकाणी ओ, इथे हा बिंदू झाला समजा ए, आणि हा बिंदू आपल्याला मिळाला बी. आता हे जर आपण जोडल्यानंतर आपण जर बघितलं, हे 1 एकक अंतर आहे, 1 एकक, हे 1 एकक अंतर आहे. याचा जर आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर केला तर 1चा वर्ग अधिक 1चा वर्ग किती होते, 1 अधिक 1 2, आणि हे अंतर किती होईल, वर्गमुळात 2. आणि हे वर्गमुळात 2 अंतर जर आपण या कर्कटकामध्ये घेतलं, या ठिकाणी कर्कटक ठेवायचं आहे. हा कर्कटक या 2 बिंदूमध्ये ठेवला तर हे जे अंतर तयार होते ते वर्गमुळात 2 तयार होते. पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून आपण इयत्ता 8वी मध्ये जसं केलं आहे त्याचप्रमाणे हे अंतर वर्गमुळात 2, हेच अंतर खाली आपण आणलं इकडे, तर हा जो बिंदू आपल्याला मिळतो हा बिंदू वर्गमुळात 2चा असेल. हा बिंदू वर्गमुळात 2चा असेल, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. हा बिंदू वर्गमुळात 2चा आहे. आता पुन्हा आपण या ठिकाणी लंब अंतर काढायचं आहे. वर्गमुळात 2 जवळ व्यवस्थित घ्यायचं आहे. हे बरोबर खाली आलं पाहिजे. एक रेषा काढली आपण, लंब अंतर, आणि एवढ्या 3 सेंटीमीटर अंतरावरच आपल्याला हा बिंदू घ्यायचा आहे. समजा हा बिंदू आहे सी आहे. म्हणजेच आता हे 1 एकक आणि हे वर्गमुळात 2 एकक 2, म्हणजे आपल्याला हे जे अंतर मिळते ओ आणि सी पर्यंतचं अंतर, हे जे अंतर आहे हे अंतर वर्गमुळात 3 मिळते. हे अंतर झालं वर्गमुळात 3. ओ आणि सी बिंदूपर्यंतचं हे अंतर वर्गमुळात 3 आहे. इथे जर आपण कंस काढला, अशा प्रकारे कंस काढला या सी बिंदूपासून, आणि इकडे ओ बिंदूजवळ लोखंडी टोक ठेवायचं, तर हा जो बिंदू आपल्याला मिळालेला आहे हा बिंदू वर्गमुळात 3चा असेल. हा बिंदू वर्गमुळात 3चा, म्हणजे या ठिकाणी समजा यम आणि यन बिंदू घेतला, हा यम आणि हा यन. यम बिंदू कोणता असेल, वर्गमुळात 2चा, आणि हा जो यन बिंदू कोणता असेल, वर्गमुळात 3चा असेल. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 काढू शकतो. त्यानंतर वर्गमुळात 10 ही संख्या आपल्याला संख्यारेषेवर दाखवायची आहे. आपल्याला माहिती आहे की वर्गमुळात 10 ही 3च्या नंतर असेल, कारण की 3 म्हणजेच काय, तर वर्गमुळात 9. 3लाच आपण वर्गमुळात 9 म्हणू शकतो. 9चे वर्गमूळ 3 होते, म्हणजे हा वर्गमुळात 9 आहे. हा बिंदू समजा ओ आहे आणि हा ए आहे. इथे जर आपण 3 सेंटीमीटर अंतर घेतलं, कारण की इथे सुद्धा आपण प्रमाण घेतलं आहे 3 सेंटीमीटर बरोबर 1 एकक, म्हणजे ह्या 2 बिंदूमधील अंतर 3 सेंटीमीटर आहे. 1 आणि 2 मधलं अंतर 3 सेंटीमीटर आहे. 1 आणि 2 म्हणजे आहे एकच एकक, परंतु प्रमाण म्हणून आपण त्याला 3 सेंटीमीटर घेतलेलं आहे. इथे सुद्धा आपण 3 सेंटीमीटर अंतरावर, इथे येईल 3 सेंटीमीटर आहे, बरोबर. याला आपण सी बिंदू घेऊया. आता जर पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर केला तर ओ सी हे अंतर वर्गमुळात 10 मिळते. ओ आणि सी जोडूया आपण. बिंदू ओ आणि बिंदू सी जोडला तर हे अंतर झालं वर्गमुळात 10. हे अंतर किती होतं, वर्गमुळात 2. हे होतं वर्गमुळात 3, म्हणजेच या ठिकाणी वर्गमुळात 10. हे वर्गमुळात 10 आहे ओ सी. मग ओ पासून सी पर्यंत जर आपण कर्कटकामध्ये अंतर घेतलं तर हे जे अंतर आहे, हे जे अंतर आपल्याला मिळते आहे ओ आणि सी पर्यंतचं, हे वर्गमुळात 10. म्हणजे याला आपण जर कंस काढला, इथे जर आपण कंस काढला,
हा जर कंस काढला आणि खाली नेला तर या ठिकाणी जो बिंदू मिळतो आपल्याला खाली, तर हा बिंदू जो असेल हा समजा यम बिंदू आहे आणि हा यम बिंदू वर्गमुळात 10चा असेल. बिंदू यम हा वर्गमुळात 10चा असेल. अशा प्रकारे आपण वर्गमुळात 10सुद्धा काढू शकतो. आता वर्गमुळात 5 दाखवायचे. याचप्रमाणे वर्गमुळात 5 म्हणजे 2च्या नंतर असेल, कारण की हे वर्गमुळात 4 आहे. 2 म्हणजेच काय, तर वर्गमुळात 4 होते. 4चे वर्गमूळ 2 असते. मग इथे हा ओ बिंदू घेतला, हा ए बिंदू घेतला, तर वर्गमुळात 5 इथे याच उदाहरणाप्रमाणे आपल्याला करायचं आहे. प्रमाण आपण घेतलेलं आहे 3 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. त्यामुळे आपल्याला 3 सेंटीमीटर बरोबर 1 एकक अंतरावर उंची काढायची आहे. इथे बरोबर या सरळ रेषेत आलं पाहिजे. अंतर किती घ्यायचं आहे आपल्याला, 3 सेंटीमीटर हा बिंदू आहे. म्हणजेच हा बिंदू समजा सी आहे. आता ओ आणि सी हा बिंदू आपण जोडूया. ओ आणि सी पर्यंतचं अंतर जे आहे ते अंतर वर्गमुळात 5 असेल, कारण की वर्गमुळात 4 नंतर वर्गमुळात 5 असेल. आता आपण जर या ठिकाणी कर्कटकाच्या साहाय्याने जोडलं, ओ सी हे अंतर किती आहे, वर्गमुळात 5. पायथागोरसचा प्रमेयाचा वापर केला समजा आपण. आता हे अंतर किती होतं, वर्गमुळात 4. हे अंतर किती आहे, 1 एकक. म्हणजे आपण पायथागोरसचा प्रमेयाचा वापर केला. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजूच्या वर्गांची बेरीज वर्गमुळात 4चा वर्ग अधिक 1चा वर्ग बरोबर कर्णवर्ग. कर्णवर्ग म्हणजे या ठिकाणी कर्ण ओ सी आहे. 4 अधिक 1 बरोबर कर्णवर्ग. 5 बरोबर कर्णवर्ग. म्हणजेच कर्ण किती होईल, वर्गमुळात 5. कर्ण आपल्याला वर्गमुळात 5चा मिळतो हे लक्षात ठेवायचं. इथे जर मी कंस काढला, या ठिकाणी कंस काढला, तर हा जो बिंदू मिळतो आपल्याला, समजा बिंदू आहे यन, तर हा वर्गमुळात कितीचा असेल, 5चा असेल. यन हा बिंदू वर्गमुळात 5चा असेल, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद.